मी सोनल मंडलिक इन बसच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत राजकारणातले दोन युवा प्रमुख. आज त्यांनी राज्यातील विविध चळवळींमध्ये त्यांचा असलेला सहभाग आणि तरुणांसाठी त्यांनी केलेलं योगदान या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत दोन महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, परमेश्वर इंगोले आणि दिव्या पाटील. या दोघांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते मी. आणि आपण आज जाणून घेणार आहोत, नुकताच सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला आहे, राज्यात नवीन सरकार आलेलं आहे. मात्र तरीसुद्धा गेल्या सरकारकडनं असलेल्या अपेक्षा हे सरकार देखील पूर्ण करणार का, याबाबत आणि या संदर्भातील असे अनेक प्रश्न आपण आज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी जाते परमेश्वर यांच्याकडे. परमेश्वर, तुम्ही सध्या काय करतायत, कोणत्या संघटनेशी संबंधित आहात आणि काय काम सुरू आहे? नमस्कार, माझं नाव परमेश्वर इंगोले. सध्या जी काही महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली, या बेरोजगारीच्या अनुषंगानं मी काही काम करतो. त्या कामामध्ये युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. सर्वात मोठा महाराष्ट्रामध्ये जो काही प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचा. त्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, असे बरेचसे काही प्रश्न आहेत. पण या प्रश्नावरती काम करण्यासाठी कोणीतरी युवकांना समोर आलं पाहिजेत आणि एक समाजापुढे आदर्श ठेवला पाहिजेत. या दृष्टीनं मी काम करत असतो. मी काम करत असताना माझं डी.एड झालेलं आहे. माझं डी.एड झाल्यानंतर मला डी.एड 2010पर्यंत जी काही डी.एडची जी काही समाजामध्ये मान सन्मान होता, तो मान सन्मान 12-13च्या नंतर जो काही कमी होत गेला. मला त्या मान सन्मानाच्या गरज नव्हती, पण जी काही समाजामध्ये अवहेलना होत होती डी.एड बेधारकांची, ती माझ्या मनावर कुठेतरी लागली आणि ही मनावर लागलेली अवहेलना ही करून मी या डी.एड बेधारकांच्या लढ्यामध्ये उतरलो. महाराष्ट्रामध्ये तब्बल 8 वर्षापासून शिक्षक भरती बंद होती. आज घडीला तुम्ही जर बघायला गेले तर महाराष्ट्रामध्ये 9,63,270 ही डी.एड बेधारकाची संख्या आहे आणि हे लोक आज बेरोजगार आहेत. मग या लोकांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही एक आंदोलन, तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधून या युवकांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि या लोकांना एकत्रित करून हा लढा उभारला. महाराष्ट्रातील विधानभवनापासून शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, सर्व आमदारापर्यंत पोहोचलं आणि याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, आपण जर बघायला गेलो तर MPSCमध्ये आज जर बघायला गेलं तर 25 ते 30 लाख लोक रजिस्टर्ड आहेत, ज्यांनी MPSCसाठी फॉर्म भरलेले आहेत. ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्यांना नोकरी लागत नाही, त्यामुळे ते बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर पोलीस भरती, तलाठी भरती, यासाठी 6 ते 7 लाख लोकांचं आज आकडेवारी आहे त्यांची, की ते लोक तयारी करतात पण अजून कोणत्याही स्पर्धा परीक्षा झालेल्या नाहीत, नोकर भरती निघाल्या, त्यामुळे ते बेरोजगार. मग एकंदरीत ही मोठी बेरोजगारीची फळी एक निर्माण होत आहे. यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. त्यांच्या आईवडिलांचं, त्यांच्या भावांचं जे काही स्वप्न आहे, आज ही जी लोक ग्रामीण भागामधून आज शहरामध्ये येतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांच्या डोक्यावर, त्यांच्यावर डोळ्यासमोर एक स्वप्न असतात की मी कुठेतरी नोकरीला लागलो पाहिजे, नोकरीला लागून माझं कुठेतरी उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि मी कुठेतरी सेटल झालं. पण शासनाची जी काही धोरणं, मागच्या सरकारने जी काही धोरणं राबवली, यामध्ये युवकांची भ्रमनिराशा झालेली आहे. कोणत्या प्रकारची नोकर भरती झालेली नाही आहे. जी काही भरती त्यांनी केली तीही तुरळक प्रमाणात केली, त्यामध्ये सर्वसामान्य युवकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ही जनता सर्व नाराज होती. या अनुषंगाने गेल्या 5-6 वर्षापासून मी संबंध महाराष्ट्रामध्ये युवकाचं नेतृत्व करतो. ग्रामीण भागातील, शहरी भागातील युवकांना न्याय देण्याचं काम करत असतो. MPSCच्या माध्यमातून महापोर्टल बंद करण्यासंदर्भात मोर्चे असतात, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सरसकट कर्जमाफीचे प्रश्न असतात, डी.एड बेधारकाचे प्रश्न असतात, लॉच्या मुलांना स्टायपेंड्स भेटण्यासाठीचे प्रश्न असतात. त्यानंतर MBBS MD जे डॉक्टर मुलं आहेत त्यांच्या जॉईनिंगच्या वेळेचे जे काही त्यांना आरक्षणामुळे जे काही प्रश्न असतात ते असत. त्यानंतर मराठा आरक्षण असेल, या विविध अनुषंगानं काम करत असताना मी संबंध महाराष्ट्रातील युवकापर्यंत पोहोचलो, त्यांच्या समस्या जाणून गेल्या आणि त्यावरती काम करण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच आपण जाणून घेतलं, परमेश्वर हे संपूर्ण राज्यभरात युवा चळवळींसाठी काम करतात. तरुणांचे जे प्रश्न आहेत, रोजगारासंदर्भातील असू देत किंवा इतर काही प्रश्न असू देत, त्यासाठी ते संघटन निर्माण केलेलं आहे. आपण दिव्याकडनं जाणून घेऊया. दिव्या आहे तुमच्यासोबत. दिव्या, तुमचं नेमकं सध्या काय काम सुरू आहे आणि कोणत्या संघटनेसाठी तुम्ही काम करताय? नमस्कार, मी दिव्या यशवंत पाटील. माझी एक नारी शक्ती संघटना म्हणून काम करते. तर ते आम्ही महाराष्ट्रभर महिला व युवतींसाठी जे त्यांच्यावर अत्याचार वगैरे होता, पण जर मागच्या सरकारच्या काळात बघितलं तर मुली आणि महिलांवर अत्याचाराचे जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यांनी आश्वासन देऊन देखील ते पूर्ण झालेले नाहीत. तर त्यासाठीच या सरकारकडून अशी मागणी आहेत की त्यांनी महिला व युवतींसाठी नवीन नवीन कार्यक्रम राबवून त्यांच्यावरील अत्याचार किंवा काही घटना घडत असतील तर त्या कशा प्रकारे हे करता येईल. म्हणजे मुली आणि महिला, म्हणजे भारताला 70 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळून, तरी देखील भारतातील कोणतीच युवती व महिला सुरक्षित नाही आहे. तर त्या सुरक्षिततेसाठी सरकारने नवीन कायदा व जो कायदा आहे तो कठोर करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी, अशी मी त्यांच्याकडून मागणी करते. त्यानंतर आम्ही संविधान नारी शक्ती संघटने थ्रू संपूर्ण महाराष्ट्रात महिला व युवतींसाठी काम करून त्यांना सिक्युरिटी कशी मिळेल, त्यानंतर त्यांचे म्हणजे एखादी मुलगी आहे तर ती घराबाहेर पडण्यासाठी तिचे पालक पण तिला पाठवत नाहीत. तर
म्हणजे मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे मुळात. 70 वर्षात आपल्याला जर स्वातंत्र्य मिळाले तर प्रत्येक मुलगी ही शिक्षित झाली पाहिजे. जोपर्यंत संपूर्ण महिला आणि युवती सक्षम होत नाही तोपर्यंत तिचा खरा विकास होत नसतो. त्यानंतर मी रॉबिनहूड आर्मी म्हणून काम करते. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या थ्रू कुपोषणाचा जो मुद्दा आहे त्यावर आम्ही काम करतो की जेणेकरून स्लम्स एरियामधले जे मुलं आहेत झोपडपट्टीतील त्यांना शिक्षण देण्याचं, कारण की शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हा असं ज्ञानाचे व्यासपीठ आहे की म्हणजे जो पण त्याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणजे त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकाला घेतलंच पाहिजे. तर त्यासाठी आम्ही झोपडपट्टीतील मुलांसाठी रॉबिनहूड आर्मी म्हणून एक अकॅडमिक ड्राईव्ह घेतो की जेणेकरून त्यांना म्हणजे जे त्यांचं शिक्षण आहे ते त्यांना देऊ शकू. आणि त्याचबरोबर जे आपल्या पार्टीज किंवा लग्न समारंभामध्ये जे फूड वेस्टेज जातं तर ते फूड आम्ही कलेक्ट करून नीडी पर्सन्सपर्यंत पोहोचवणे हे आमचं काम आहे. थँक्यू. आपण जाणून घेतलं की दोन्ही आपले सहकारी आहेत ते तरुणांसाठी काम करतायत, तरुणांच्या चळवळींसाठी काम करतायत. मात्र आज आपण पाहिलं तर तरुणांचा सहभाग जो चळवळींसाठी असो, आंदोलनात असो, तो कुठेतरी कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी परमेश्वर यांना विचारेल, परमेश्वर, तरुणांचा सहभाग चळवळींमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. तरुण याकडे वळायला मागत नाही, किमान त्यांच्या अपेक्षा असतात, त्यांना बोलायचं असतं, त्यांना समोर त्यांची मतं मांडायची असतात, मात्र ते समोर येत नाही, आंदोलनात सहभागी होत नाही, चळवळीमध्ये सहभागी होत नाही. काय नेमकं कारण आहे? ते बघा, मी तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे मास लीडर आणि दुसरा क्लास लीडर. मास लीडर हा जनसामान्यामध्ये जाऊन एक निडरपणे ग्रामीण भागामधील जी काही मूळ समस्या आहे त्या मूळ समस्येच्या गाभ्यापर्यंत जातो, ती समस्या शोधून त्यावरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो, संघर्ष करत असतो. पण या समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये ज्यावेळेस तो उभारती घेण्याचा प्रयत्न करत असतो, राजकारणामध्ये एखाद्या व्यासपीठ त्याला मिळायचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस त्याला कुठेतरी डावललं जातं. मग अशा वेळेस काय होतं, काही राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांनाच त्यांना वरती घेतलं जातं. एखादा व्यक्ती आयुष्यभर त्या गोष्टीसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्या घटकाला प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस त्याला कुठेतरी या प्रशासनामध्ये येऊन किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये येऊन, लोकप्रतिनिधी होऊन ज्यावेळेस न्याय द्यायचा असतो, त्यावेळेस कुठेतरी त्याला डावललं जातं. आमदाराच्या मुलालाच आमदार केलं जातं, खासदाराच्या मुलाला खासदार केलं जातं. पण अशा वेळेस काय झालं असतं की जो माणूस ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतो त्या व्यक्तीला खरं व्यासपीठ दिलं पाहिजे. आणि व्यासपीठ मिळत नाही, त्यामुळे ही चळवळीची लोकं जी काही उभारी घेतात, जी काही समोर येतात, ही थोडी खचली जातात. आणि समाजामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण काही समाजामध्ये त्यांना मागं खेळण्याचं काम केलं जातं. एखाद्या ध्येय वेड्या युवकाला वेडसर ठरवलं जातं, त्याला वेड्याची भूमिका दिली जाते. पण त्याचं ध्येय असतं की समाजाला कुठेतरी, समाजाचं ध्येय ते ऋण त्याच्या प्रती असतात, त्याला समाजाची कुठेतरी ऋण फेडायची असतात, त्यासाठी तो काम करत असतो. माझी तर सर्व युवकांना अशी आहे की कोणी खचू न जाता मोठ्या निर्भयतेने, निर्भाडपणे एक निडर कार्यकर्ता बनून सतत आपलं काम केलं पाहिजेत आणि समोर आलं पाहिजेत. येणाऱ्या प्रसंगाला त्यांनी समोर गेलं पाहिजेत. कारण आजच्या युवकामध्ये एवढी ताकद आहे की लात मारील तिथं पाणी काढण्याची ताकद आजच्या युवकामध्ये. भारत हा देश तरुणांचा आहे आणि या तरुणांनी न खचून जाता आपली जी काही ध्येय आहेत, जी काही धोरणं आहेत, जे काही काम आहे ते मोठ्या शर्तीने समोर आणलं पाहिजेत. आणि आपल्या समाजामधील जे काही शोषित घटक आहेत, दलित असतील, वंचित असतील, जे आदिवासी असतील, या सर्वांना न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजेत. आज काम करण्यासाठी शिक्षण क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे, कुपोषण आहे. आदिवासी भागामध्ये आज मी ज्यावेळेस शहापूर, वाडा, जव्हार या तुम्हाला विषय सांगतो की माझा जो वाढदिवस असतो तो वाढदिवस मी कुठे सेलिब्रेट न करता अशा भागामध्ये जाऊन तिथे ग्राउंड लेवलची परिस्थिती घेतो की तिथं समस्या काय, त्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करत असतो. पण ह्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण समोर आलं पाहिजेत. हे ज्यावेळेस आम्हाला वाटतं त्यावेळेस कुठेतरी आम्हाला डावललं जातं. त्यामुळे युवक हा निर्भयपणे समोर येण्यासाठी हे होतो. आणि करिअरचं वय असतं, या करिअरच्या वयामध्ये युवकांना कुठे नैराश्य येते. त्यामुळे हे युवक संघटनेमध्ये, चळवळीमध्ये येतात थोड्या प्रमाणात, नंतर डावलून म्हणजे दूर जातात. त्यामुळे यांनी युवकांना कुठेतरी एक आत्मसमर्पण, कुठेतरी त्यांना एक त्यांच्या पाठीशी खंबीर राहण्याची आज खरी गरज आहे. नक्कीच आपण पाहिलं तरुणांचा एक वेळ सहभाग असतो, मात्र मुली या क्षेत्रात किंवा या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये येण्यासाठी अत्यंत त्यांचं प्रमाण आहे जे कमी आहे. आणि नेमकं कारण काय जाणून घेऊया. दिव्याला विचारेन मी. दिव्या, काय सांगाल की मुलींचं प्रमाण चळवळी किंवा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं फार प्रमाण आहे? एकतर घरच्यांकडनं पाठिंबा नसू शकतो किंवा मग त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतील, काय नेमकं कारण असू शकतं?
बरोबर. तुम्ही जे म्हणालात, की महिला व युवती जेव्हा म्हणजे चळवळीत किंवा इतर क्षेत्रात जेव्हा बाहेर जातात, तर मी प्रथम सांगते, की एखादी मुलगी जेव्हा घराच्या बाहेर पडते, तेव्हा तिच्यावर बऱ्याच प्रकारे म्हणजे तिच्यावर नजर ठेवणारी पूर्ण समाजाची दृष्टिकोन असतो आणि घरातून जेव्हा ती बाहेर पडते, तेव्हा ती एकटी नसते, तिला बघणारे 4 लोक असतात. तर त्याच्यातून तिने कशाप्रकारे म्हणजे आपण म्हणतो, की हाताची 5 बोटं सारखी नसतात, तर त्याच्यामुळे कोण काय विचार करेल हे असतं. तर त्याच्यामुळे पॅरेंट्स म्हणजे पालक देखील मुलींना किंवा महिलांना म्हणजे घराच्या बाहेर पाठवण्यास बंधनकारक ठेवतात आणि मुळात राजकारण किंवा समाजकारण या क्षेत्रामध्ये. पण मी देखील युवती व महिलांना सांगू इच्छिते किंवा त्यांच्या पालकांना देखील सांगू इच्छिते, की जोपर्यंत महिला आणि युवती या राजकारणात किंवा समाजकारणात उतरत नाही, म्हणजे तोपर्यंत महिलांवरील अत्याचार असतील किंवा युवतींवरील किंवा तिच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न असेल, तो जोपर्यंत ती स्वतः सत्तेत येत नाही, तोपर्यंत तो सुटणं अशक्य आहे, असं देखील मला वाटतं. नक्कीच आपण गेल्या सरकारकडनं आपण पाहिलं तर तरुणांच्या खूप अपेक्षा होत्या. मग ती नोकर भरती असू देत किंवा रोजगार देण्याबाबत असू देत. गेल्या सरकारकडनं जी आता मेगा भरती निघाली होती त्यासाठी सुद्धा लाखो हजारो तरुणांनी यासाठी अप्लाय केलं होतं. मात्र तरीसुद्धा त्यांना त्या प्रमाणात रोजगार मिळालेले नाही आहे. त्यामुळे कुठेतरी गेल्या सरकारने तरुणांची निराशा केल्याचं पाहायला मिळत आहे. या सरकारकडनं नेमक्या काय अपेक्षा असेल तरुणांच्या? परमेश्वर, काय सांगाल? गेल्या 5 वर्षामध्ये जर बेरोजगारीनं खूप मोठा उच्चांक गाठले. आज महाराष्ट्राच्या जी आता निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा मुद्दा जर कोणता होता तो म्हणजे बेरोजगारीचा. बेरोजगारीच्या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली आणि बेरोजगारांना या जे काही आघाडी सरकार आहे, या आघाडी सरकारनं जी काही आश्वासनं दिलीत, ती आश्वासनं कशी दिली, की मागच्या सरकारनं जी काही पूर्ण केली नाहीत ती आम्ही पूर्ण करू, यासाठी हे सरकार आज स्थापन झालेले आहे, महाविकास आघाडी. आम्हाला महाविकास आघाडीकडून भरपूर अपेक्षा आहेत, कारण की मागच्या सरकारनं काही कामं जी काही केली आहेत ती अतिशय तुटपुंजी कामं केली. कारण की मागच्या सरकारनं रोजगाराच्या संदर्भात कोणत्याही मोठ्या प्रकारची भरती केली नाही. तुम्ही MPSCची भरती घ्या, शिक्षक भरती घ्या, पोलीस भरती घ्या, विविध डिपार्टमेंटच्या जागा घ्या, अतिशय तुरळक जागा काढल्या आणि अशी भरती कोणत्याच प्रकारची झाली नाही. त्यामुळे तरुण एवढ्या प्रमाणात नाराज होते. पण काय झालं, की आजचे तरुण हे धार्मिकतेवर विभागलेले आहे. स्वतःच्या पोटाच्या भाकरीची तजवीज करण्यासाठी ते संघर्ष करत नाहीत, पण एक प्रकारे धर्माच्या नावावरती जर एखाद्या ठिकाणी जर जाण्याची गरज पडली तर ही लोक तिथं जातात. याचा मला खूप खेद वाटतो, कारण धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी त्यांना एक प्रकारे या युवकांना गुलाम बनवलेलं आहे. कारण युवकांनी त्यांचा गुलाम न बनता आपल्या हक्कासाठी त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत. ते आपल्या लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजेत, की तू माझ्यासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये, विधानसभा क्षेत्रातल्या मतदारसंघामध्ये रोजगाराचा काय हब करणार आहे? तू रोजगारासाठी काय निर्मिती करणार? तू माझ्या मतदारसंघामध्ये एखादं वाचनालय चालू करणार का? तू माझ्या मतदारसंघामध्ये एखादं आरोग्य केंद्र चालू करणार आहे का? तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये कृषी क्षेत्रामध्ये एखादं काम करण्यासाठी तुम्ही एखादं कृषी विज्ञान केंद्र उभारणार आहेत का? असे प्रश्न विचारले पाहिजेत. पण माझे बांधव काय विचारतात, की धर्माच्या नावावरती तुम्ही एखादं मंदिर उभारणार का, हे उभारणार का, ही प्रश्न वाटतात. म्हणजे कारण की आज या युवकांनी विज्ञानवादाकडे वळलं पाहिजेत. अंधश्रद्धेला दूर ठेवून विज्ञानवादाचा आविष्कार केला पाहिजेत. आपलं इनबज जे आहे ते सतत वेळोवेळी त्या युवकांना संबोधित करण्याचं काम करते, की तुम्ही विज्ञानवादाकडे वळा. आजची जे काही 21व्या शतकामध्ये तुम्ही स्वतःच्या गरजासाठी आज रोजगाराकडे वळा, या गोष्टी सांगितल्या जातात. पण हे युवक कुठेतरी भरकटले जातात. या युवकांना कुठेतरी एकत्र येण्याचं काम आहे आणि या युवकांनी आपल्या रोजगारावरती ठाम राहायला पाहिजे. मागच्या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो, आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष गेले संघर्ष केलो. वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांशी आम्ही वेळोवेळी संघर्ष केला, विनोद तावडे यांच्याशी संघर्ष केला. संघर्ष हा आमचा याच्यासाठी होता, की आमचा वैयक्तिक संघर्ष नव्हता, या सरकारशी आमचा संघर्ष होता. आमचं म्हणणं एकच होतं, की तुम्ही या युवकांना रोजगार द्या. पण कोणत्याही प्रकारची मोठी मेगा भरती त्यांनी केलेली नाही. नुसती महसूल गोळा करण्याचं काम, आर्थिक गोळा करण्याचं काम या सरकारनं केलं. पण या आघाडी सरकारला आम्ही यासाठी सत्तेवर आणलं युवकांनी, की हे महापोर्टल बंद झालं पाहिजेत. रेखललेली शिक्षक भरती संपूर्ण 24,000 शिक्षक भरती झाली पाहिजेत. सरसकट कर्जमाफी झाली. आदरणीय पवार साहेबांची मी ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस मी पवार साहेबांना हे मुद्दे सांगितले, की सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जी गरज आहे ती म्हणजे रोजगाराची. हा रोजगार जर तुम्ही कशा पद्धतीने उपलब्ध करू शकता. आज आपण बघू शकतो बेरोजगारीची संख्या खूप वाढली. एवढ्यांना रोजगार देणं शक्य नाही. पण यांना रोजगार देण्यासाठी कशा सिस्टीम उपलब्ध करता येतील, कसं एखादी योजना आणता येतील, त्यानंतर या बेरोजगार युवकांसाठी कसं स्वतंत्र एक रोजगार महामंडळ स्थापन करून विकासाची जी काही गंगा आहे किंवा रोजगाराची गंगा आहे तळागाळापर्यंत कशी पोहोचता येईल यासाठी काम करता येईल. महापोर्टलच्या माध्यमातून खूप सारे भ्रष्टाचार झालेत. हे भ्रष्टाचार बंद झाले पाहिजेत. आता भ्रष्टाचारासाठी
महाराष्ट्राचा जो काही भ्रष्टाचार त्यासाठी स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, पण आमची एकच मागणी आहे की ती स्थगिती नको, तर ते पूर्णपणे बंदच झाले पाहिजेत आणि रखडलेली शिक्षक भरती पूर्णपणे झाली पाहिजेत, पोलीस भरती झाली पाहिजे, तलाठी भरती झाली पाहिजे, ग्रामसेवक भरती झाली पाहिजेत. जास्त प्रमाणात नाही पण थोडक्या प्रमाणात पण झाली पाहिजे, ती कंटिन्युएशनमध्ये असली म्हणजे जेणेकरून ही मुलं नैराश्यामध्ये न येता एक खचून न जाता एक त्यांच्या आईवडिलांना आधार देत आणि अभ्यासामध्ये सग्न राहतील. आणि या सरकारने सर्वात मेजर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये कर्जमाफीचा जो काही त्यांनी बोजा म्हणजे गाजावाजा केला तो पूर्णपणे कर्जमाफी झालेला नाही. पण उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची जे काही घोषणा दिली, आम्हाला आशा होती की या 2 दिवसामध्ये ती घोषणा करतील, पण ती वेळ पुढे नेण्याचं काम करत आहे. पण आमची मेजर मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी भेटली पाहिजेत, युवकांना रोजगार मिळाला पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, महाराष्ट्र हा कुपोषणमुक्त पूर्णपणे झाला पाहिजेत, माझा दलित, वंचित, आदिवासी सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. जर ह्या जर गोष्टी मिळत नसतील तर आम्ही परत एकदा या सरकारच्या विरोधात सुद्धा रस्त्यावरती उतरायला मागं पुढे बघणार नाही. नक्कीच युवकांच्या मागण्या असो किंवा समाजातील विविध घटकांना मिळणारा न्याय असो त्याच्यासाठी नेहमी आम्ही पुढाकार घेऊ असं परमेश्वर यांनी सांगितलं. मी सेम प्रश्न दिव्या यांना विचारेन. दिव्या, गेल्या सरकारकडनं फसवणूक झाल्याची बोंब आपण मारतोय, मात्र या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होतील का, काय सांगाल? सर्वात मोठी म्हणजे प्रश्न महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा आहे. जे सत्ताधारी पक्ष होता तर त्यांनी आश्वासन दिलं होतं की ते युवती व महिलांसाठी सुरक्षित कायदा करतील, पण मात्र ते फक्त आश्वासनच राहून ते देखील पूर्ण त्यांनी केलेलं नाही. तर ह्या सरकारकडून आमची एक मागणी आहे की त्यांनी महिला व सुरक्षिततेसाठी एक कठोर कायदा करावा. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणायला गेलं तर शिक्षण. मागच्या सरकारच्या काळात आम्ही सर्वे जो केला तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 महिना अगोदर एक GR काढलेला होता की त्यांनी 5,000 ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद केल्या होत्या. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीत तोपर्यंत तुमच्यावर जर अन्याय किंवा अत्याचार होतं तर तुम्हाला मुळात समजून येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे आणि त्यात शिकूनच एक संघटन केलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या मागण्या आहेत, आपले जे हक्क आहेत ते आपल्याला मिळालेच पाहिजे, याच्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. पण मात्र मग ह्या शिक्षणाचं जर त्यांनी बाजारीकरण करून ठेवलेलं आहे मुळात की खाजगी शाळा जास्तीत जास्त प्रमाणात सुरू करून सरकारी शाळा त्यांनी बंद केलेल्या होत्या. 5,000 सरकारी शाळा त्यांनी बंद केल्या. तर त्या शाळा मग मुळात त्याचा परिणाम काय होणार तर गरीबातला गरीब मुलगा हा गरीबच राहणार आणि श्रीमंताचा मुलगा श्रीमंतच राहणार. हा एक मोठा त्याचा हे होतोय. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच व्हायचं का, किंवा दलिताच्या मुलाने किंवा वंचित समाजाच्या मुलांनी तेच कामं करायचे का, त्यांनी डॉक्टर IPS होऊ नये का, हे प्रश्न देखील मोठे त्याच्यातून उभे राहतात. तर आमच्या ह्या सरकारकडून माझी अशी एक महत्त्वाची मागणी आहे की त्यांनी सरकारी शाळा ज्या आहेत की दिल्लीच्या सरकारने खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळा डिजिटलाइज केल्या की जेणेकरून जे खाजगी शाळांमध्ये जे शिक्षण मिळतं तर ते विज्ञान मीन्स डिजिटलाइज आहे, पूर्ण कॉम्प्युटराइज शिक्षण त्यांना दिलं जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रात देखील सर्व शाळा ज्या खाजगी आहेत किंवा जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत तर त्या डिजिटलाइज करून युवकांना म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी द्यावी. नक्कीच दिव्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. शिक्षणाची संधी प्रत्येकाला मिळायला हवी आणि प्राथमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मात्र उच्च शिक्षणाचं आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात तरुणांचे प्रश्न येत आहेत समोर. उच्च शिक्षणाबाबत अनेक प्रश्न समोर येतात. परमेश्वर यांना विचारेल, तरुणांचे उच्च शिक्षणासंदर्भातील काय नेमके प्रश्न आहेत, काय सांगा? आज जर बघायला गेलं तर सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे तो म्हणजे युवक हा सुशिक्षित तर होतोय, पण आपण सुशिक्षित झालो तर आपल्या समाजामधील जो काही वंचित घटक आहे त्या घटकांना न्याय देण्यासाठी तो समोर येत नाही. आज बघायला गेलं तर KG पासून PG पर्यंत शिक्षण हे मोफत झालं पाहिजे, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे. कारण की शिक्षण जोपर्यंत मोफत होणार नाही तोपर्यंत समाजातला सर्व जर तळागाळातला जो काही वंचित मागासलेला जो काही वर्ग आहे तो वर्ग समोर येणार नाही. यासाठी KG पासून PG पर्यंत शिक्षण झालं पाहिजे, मोफत झालं पाहिजेत आणि ते प्रत्येक घटकापर्यंत प्रॉपरली पोहोचलं पाहिजेत. यासाठी विविध गोष्टीचे प्लॅनिंग करता येतील. शासन म्हणते की आमच्याकडे एवढं बजेट नाही किंवा एवढं बजेट हे करता येत नाही, पण जर तुम्ही बाकीच्या गोष्टीला एवढे मोठमोठाले बजेट देऊ शकता तर मग KG पासून PG पर्यंतच्या एज्युकेशनसाठी का देऊ शकत नाही? दिल्लीमध्ये तुम्ही जर बघायला गेले तर केजरीवाल सरकारनं शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या सुविधा केलेल्या आहेत. जर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये
शाळेमध्ये जर गेलं तर तिथे एखाद्या गेलेल्या 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यासारखं वाटतं. का? का त्या सरकारकडे पैसा आणि महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही का? पैसा आहे, पण ती तशी मानसिकता बनवली गेली पाहिजेत. कारण जोपर्यंत शिक्षणाचं दृढीकरण होणार नाही, शिक्षणातून युवक समोर येणार नाही, जोपर्यंत त्याला हवं तसं शिक्षण मोफत मिळणार नाही, तोपर्यंत युवक समोर जाणार नाही. उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला सांगतो बऱ्याचशा अडचणी आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुम्हाला सांगतो MBBS असेल, MA असेल, त्यानंतर MBA असेल, या सगळ्या क्षेत्राची फी आवाढव्य एवढी वाढलेली आहे की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण भागातला मुलगा हे शिक्षण घेऊ शकत नाही. का? कारण की फीसेस एवढ्या वाढलेल्या आहेत. कारण की प्रायव्हेटायझेशन ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये अव्याच्या ढव्य फीस घेतल्या जाते आणि ही मुलं पैसे भरू शकत नाहीत आणि पैसे भरू न शकल्यामुळे काही उच्च शिक्षणापासून थोडेफार वंचित राहू शकतात आणि शिक्षण जरी घेत असलं, कसं जरी घेतलं तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये जातात? आर्ट क्षेत्रामध्ये जातात. या आर्ट क्षेत्रामध्ये कशामुळे की तिथं फीस कमी असते म्हणून तिथे जातात. पण आर्ट क्षेत्रामध्ये गेल्यानंतर MA झालं, BA झालं, PhD झालं, नेट शेअर झालेले मुलं आज बेरोजगार आहेत. तुम्हाला सांगतो सर्वात मेजर प्रॉब्लेम आज जर बेरोजगारीमध्ये PhD झालेले लोक शिपाईची नोकरी करायला तयार आहेत, तरी पण शिपाईची नोकरी त्यांना भेटे नाही. म्हणजे एक काळी समाजामध्ये PhD झालेला जर व्यक्ती असला तर तो एखाद्या कलेक्टर लेवलचा त्याला दर्जा दिला जायचा, कलेक्टर लेवलचा त्याला मान सन्मान असायचा की याची अरे PhD झाली, हा डॉक्टरेट झालेला आहे. पण आज बऱ्याचशा माझ्या स्वतःच्या मित्रांनी सुद्धा PhD झालेल्या मित्रांनी शिपाई पदासाठी, क्लर्क पदासाठी अर्ज केलेले आहेत. म्हणजे केवढी आज बेरोजगारी वाढलेली आहे याचं तुम्हाला उदाहरण सांगता येईल. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाहीत, हे आपलं दुर्भाग्य आहे की त्यांना नोकरी मिळत. तर माझी शासनाला एकच विनंती की यावर कसा उपाय करता येईल. तुम्ही वेगवेगळ्या कमिट्या बसवा, काय बसवायचं ते बसवा, पण हा रोजगार युवकांना मिळायला पाहिजेत, रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या पाहिजेत. हे सरकार म्हणतं की युवकांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे, पण व्यवसायासाठी लागणारी जागा, भांडवल या सगळ्या गोष्टी आणायच्या कुठून? एक प्रकारे त्या विद्यार्थ्याची 2 टायमाच्या जेवणाची तजवीज असते. तो विद्यार्थी, तो युवक कुठून एवढं भांडवल तयार करणार? आणि शहरासारख्या ठिकाणी जर त्याला जागा असेल किंवा नंतर आर्थिक टंचाई असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला करता येणार नाही. यासाठी सरकारने एखादं असं धोरण आखलं पाहिजे की त्या धोरणातून एखादं स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करा वाटल्यास तुम्ही रोजगारासाठी. त्यासाठी युवकांना त्या महामंडळाच्या माध्यमातून काही सहकार्य करतात. कारण की वेगवेगळ्या महामंडळात तुम्ही एवढा पैसा खर्च करता, पण युवकाच्या बाबतीमध्ये तुम्ही काही पैसे जो काही खर्च करणार आहात त्यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून युवकांना रोजगार भत्ता कसा देता येईल, युवकांना व्यवसाय करण्यासाठी भांडवल कसं निर्माण करता येईल, बँकेचं कर्ज कसं उपलब्ध करता येईल, यासाठी स्वतंत्र काम त्यांनी केलं पाहिजे, एवढी माझी मागणी. आपण जाणून घेतलं की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र या बेकारीचं मूळ कारण काय आहे आपण जाणून घेणार आहोत. परमेश्वर, तुम्हाला काय वाटतं की बेकारी वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या नाही आहे, त्याचं नेमकं कारण काय असू शकतं? तर बहुतांश जी काही मुलं आहेत ही सर्व ग्रामीण भागामधली आहेत आणि जे शेतकऱ्याची मुलं आहेत. आणि शेतकऱ्याची मुलं आज समाजामध्ये काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. प्रत्येक एखाद्या व्यक्तीला त्यांना वाटतं की माझा जवळ हा सरकारी नोकरीवालाच असला पाहिजे. प्रत्येक मुलीला वाटतं की माझा जो काही पती आहे तो नोकरीवालाच असला पाहिजे. म्हणजे नोकरशाहीची जी काही भावना आहे ही भावना अशी दृढ झालेली आहे की बरेचसे लोक व्यवसायाकडे वळायला माघार घेतात. आज जर तुम्ही औरंगाबाद, पुण्यासारख्यामध्ये जर बघितलं, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची अक्षरशः एखादी कोंडवाड्यामध्ये जनावरं कशी कोंबतात तशी एका एका रूममध्ये 4-4, 5-5 जण राहतात. एका डब्यामध्ये भले 2-2, 3 जण जेवण करतात, पण MPSCची तयारी करतात, स्पर्धा परीक्षेच्या मागं लागतात. का? कारण की त्याचा समाजाचा दृष्टिकोन असा बनला आहे की जो नोकरी ही त्यांच्यासाठी सर्वोच्च झाली आहे. त्यामुळे ही मुलं व्यवसायाकडे वळत नाहीत. त्यामुळे मुलं व्यवसायाकडे वळलं पाहिजेत, आपला स्वतंत्र व्यवसाय निर्माण केला पाहिजेत आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला पाहिजे. काही मुलं म्हणतात की आम्ही शेती करू शकत, पण शेती ही मुलांना करता येते. उच्च प्रतीचं जर त्यांनी शेतीमधून जर तंत्रज्ञान घेतलं, ज्ञान घेतलं तर ती गावामध्ये जाऊन शेती करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करू शकतात. त्यामुळे ही बेरोजगारी कमी होईल. म्हणजे जेणेकरून आपण नुसतं सरकारवर रोष बी करतो की बाबा बेरोजगारी कमी झाली, पण अशा उपाययोजना पण आपल्याकडे तयार असल्या पाहिजेत. म्हणजे एखादा जर प्रश्न पडला तर त्या प्रश्नाला उत्तर कसं देता येईल यासाठी पण आपल्याकडे गोष्टी तयार असल्या पाहिजेत. या मताचा मी आहे. नक्कीच. मात्र बेकारी दूर करण्यासाठी नेमकं सरकारने काय धोरण राबवलं पाहिजे याबद्दल जाणून घेऊया. दिव्या, काय सांगाल तुम्ही? बेकारी दूर करण्यासाठी मुली असो, तरुण असो, युवा पिढी असो, त्यांनी नेमकी या नव्या सरकारने काय नेमकं धोरण आखावं अशी तुमची इच्छा आहे? मुळात आपण जर पाहिलं तर आजचा तरुण जो आहे तो भारताचा उद्याच्या समृद्ध आणि सशक्त भारताचा शिल्पकार आहे आणि तरुणांची जी स्वप्न असतात तीच उद्याचं भारत म्हणजे भविष्य घडवत असतात. तर त्यामुळे तरुणांचं आपण जर सरकारकडून मागणी करत असू की आम्हाला बेरोजगारी तुम्ही कमी करा, तर आपल्याकडे देखील नवीन प्लॅन्स पाहिजे की जेणेकरून आपण म्हणजे हा कायदा आहे, जर त्या कायद्यानुसार जर आम्हाला शिक्षण किंवा अनेक प्रश्न जर उद्भवत असेल तर त्याच्यात आपण काय चेंजेस करू शकतो की जेणेकरून म्हणजे जे आपले प्रश्न आहेत तर त्यांच्यावर आपल्याला उत्तर मिळू शकेल. त्यानंतर आपण जर पाहिलं की बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय नवीन नवीन उपक्रम काय घेता येतील,
जसं सरांनी आत्ता सांगितलं की शेतकरीच्या मुलाने जर शेती पण केली तर त्याच्यामध्ये जर नवीन ज्या वैज्ञानिक तंत्रज्ञान जे आलेलं आहे तर त्याच्याकडून जर तुम्ही शेतीमध्ये एक नवीन प्रोजेक्ट उभा केला आणि त्याच्यातूनच तुम्ही उत्पन्न घेण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून यश मिळेल अशी मी सांगू शकते. नक्कीच तरुणांना मी परमेश्वर आणि दिव्या या दोघांकडे जाणार आहे या प्रश्नासाठी. नक्की तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा चळवळीच्या माध्यमातून आजच्या तरुणांना काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे आज जर समाजाला न्याय द्यायचा असेल तर मी स्पष्ट मताचं आहे की तुम्ही जोपर्यंत राजकारणामध्ये येणार नाही, राजकारणामध्ये लोकप्रतिनिधित्व करणार नाही, तोपर्यंत समाजाला न्याय देऊ शकत नाही. आणि या राजकारणामध्ये आज जर तुम्ही बघायला गेलं तर घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. या घराणेशाहीला कुठंतरी फाटा बसला पाहिजे. आज मोठमोठे नेते सांगतात की राजकारणामध्ये सर्व पक्ष हा सर्वसामान्याचा पक्ष आहे. मग सर्वसामान्याचा पक्ष असताना ज्यावेळेस तिकीट देण्याची जेव्हा तिकीट द्यायला येतं त्यावेळेस सर्वसामान्यांना नाकारलं जातं. आमच्यासारखे जे निडर कार्यकर्ते जे तळागाळातून खालच्या स्तरापासून काम करत वरच्या शेवटपर्यंत येतात, ज्यावेळेस त्यांना कुठेतरी लोकप्रतिनिधित्व देण्याची गरज येते, ज्यावेळेस एखादं तिकीट द्यायच्या वेळेस त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे नाकारलं जातं. त्यावेळेस तिथं कुठं एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाचा नातू, एखादा मुलगा, एखादा भाऊ यांचा विचार केला जातो. पण त्यांना काय आहे, ते मोठ्या म्हणजे राजेशाही थाटामधून आलेले असतात. त्यामुळे ग्रामीण भागाची विविध जे काही तळागाळातले प्रश्न, या प्रश्नाची त्यांना जाणीव नसते. त्या प्रश्नाची जाणीव कोणाला असते? जो खरा निडर कार्यकर्ता खालून वरती आलेला आहे त्याला ती जाणीव असते. म्हणून विविध ज्या क्षेत्रामध्ये जी काही कामं केलेली माणसं आहेत त्या माणसाला लोकप्रतिनिधित्व दिलं पाहिजेत, त्या माणसाला काम करण्याची संधी दिली पाहिजेत, या मी स्पष्ट मताचा आहे. आणि ते तेव्हाच न्याय मिळेल ज्यावेळेस त्याला प्रश्नाची सर्व जाण असेल, तो प्रश्नाच्या खोलपर्यंत जाऊन त्या गोष्टीवरती रिसर्च करेल, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, तेव्हाच ही मुलं समोर येतील. नक्कीच माझा हा प्रश्न दिव्यासाठी सुद्धा आहे. दिव्या, काय सांगाल तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तरुणांना काय सांगाल? मी राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये काम करते, तर त्याच्यातून मी एक युवतींना व महिलांना हेच सांगू इच्छिते, जर तुम्हाला तुमची सुरक्षितता हवी असेल तर तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे, की जेणेकरून तुमचे जे हक्क आहे, मुळात आपण जर पाहिलं तर MPSC UPSC करून मला देखील सांगितलं जातं की तू मोठी अधिकारी हो जर तुला समाजासाठी काही करायचं आहे तर. पण मुळात आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये देखील म्हणजे पैसे भरून किंवा कोणत्या अन्य प्रकारे अधिकारी नेमले जातात. महापोर्टल जे आहे तर त्याचाच एक प्रश्न आहे. म्हणजे मागच्या सरकारच्या काळात महापोर्टलमध्ये बराच घोटाळा केला गेला आणि त्याच्यातून जे खरेच म्हणजे आरआरबांच्या काळामध्ये एक शिक्षक भरती पोलीस भरती झाली होती की ज्याच्यामध्ये आधी म्हणजे जी फिजिकल एक्झाम असायची ती घेतली जायची आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. पण मुळात ह्या सरकारच्या काळात यांनी काढलं होतं की लेखी परीक्षा आधी घ्यायचं की त्याच्यामध्ये तुम्हाला घोटाळा करता येतो आणि त्याच्यानंतर ते जी शारीरिक आहे ती परीक्षा ते घ्यायचे. तर जेणेकरून मग तेथे जो खरा टॅलेंटेड आहे, ज्याच्यामध्ये खरीच क्वालिटी आहे, तो जो गुणवत्ताधारक जो विद्यार्थी आहे, जो खरंच त्याला पात्र आहे, तो मुळात तिथपर्यंत जाऊच शकत नाही. आणि मुळात आपण जर पाहिलं तर हे जे नेते लोक असतात तर त्यांचा ह्या अधिकाऱ्यांवर जाब असतो. म्हणजे आता आपण बघितले तर बरेच जे पत्रकार असतील किंवा अन्य अधिकारी जे असतील तर ते नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांचं स्टेटमेंट देत असतात आणि त्यांच्या अनुसार ते त्यांचं काम करतात. मुळात जेव्हा आपण निवेदन द्यायला जातो तर आमचे निवेदन स्वीकारले देखील जात नाही. तर त्याच्यासाठी आपण सिस्टीममध्ये येणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही सिस्टीममध्ये येत नाही, राजकारणात उतरत नाही, तोपर्यंत तुमचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत, जे तुम्हाला समाजाला द्यायचं आहे, तुम्हाला वाटतं की समाजासाठी खूप काम केलं पाहिजे, तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही राजकारणात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाजासाठी करण्याची संधी देखील तुम्हाला दिली जात नाही. तिथे तुम्हाला डावललं जातं. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, संघर्ष करा. तुम्हाला जितकं देखील म्हणजे गिरना तुम्हारा काम है, उठना तुम्हारा कर्म है, संघर्ष और संकल्प ही जिंदगी का मर्म है. तर ह्या ज्या कोट आहे याच्याप्रमाणे जर आपण संकल्प करून आणि संघर्ष करून जर हे केलं म्हणजे हा सध्याचा नेहमी विजय होत असतो. तर त्याप्रमाणे जर आपण खरंच सत्याने जर पुढे वाटचाल केली आणि संघर्ष करून जर तुम्ही राजकारणात आला तुम्हाला नक्कीच वाव मिळेल. नक्कीच. त्यामुळे आजच्या तरुणांनी समोर आलं पाहिजे, चळवळीत सहभाग घेऊन आपली मतं समोर मांडली पाहिजे. राजकारणात येऊनच तुम्ही आपल्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतात, आपली मतं मांडू शकतात, तुमच्यात बदल घडवून आणू शकतात. आजचा तरुण उद्याचा हा भावी देशाची पिढी घडवणारा आहे. त्यामुळे त्यांनी समोर येऊनच जे काही आहे ते केलं पाहिजे, अशी मतं आपण परमेश्वर आणि दिव्या यांच्याकडनं जाणून घेतली. आजच्या तरुणांनी काय केलं पाहिजे बेकारी हटवण्यासाठी किंवा नव्या सरकारची धोरणं काय होती आणि आता नव्या सरकारकडनं येणाऱ्या अपेक्षा काय आहेत तरुणांच्या, त्या आपण जाणून घेतल्या. आज या दोन प्रमुख पाहुण्यांसोबत आपण गप्पा मारल्या. तुर्तास थांबूया इथे. मी या दोघांचेही आभार व्यक्त करते. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण अशाच एका नवीन पाहुण्यांसोबत भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.